सर माझा दुसरा प्रश्न असा, की भारत हा कृषीप्रधान देश आहे, बरोबर? यामध्ये जसं आपण प्रायव्हेट कंपनी किंवा अदर गव्हर्नमेंट कंपनीमध्ये जॉब्सच्या संधी असतात, तसं आपण शेतीमध्ये जॉब आणि व्यवसाय यामध्ये काय म्हणजे संधी बघू शकतो? हो. शेतीमध्ये नोकरीच्या सुद्धा खूप संधी आहेत. नोकरीच्या संधी म्हणजे कसं, की आपण जर अ, जालना या भागामध्ये गेलो, तर तुम्हाला अनेक बियाण्याच्या कंपन्या आढळतील. जे सुधारित बियाणं तयार करतात. आणि त्या बियाणे कंपन्यामध्ये अनेक प्रकारचे जॉब आहेत. म्हणजे बियाणं तयार करणं, त्याच्यातलं त्याचा सहाय्यक म्हणून जॉब आहे. त्याचं ग्रेडेशन, त्याचं क्लिनिंग, अशा प्रोसेसिंग, अशा अनेक त्याच्यात एक क्षेत्र म्हणजे एक सीड हे एक क्षेत्र, त्याच्यात अनेक संधी. त्याच्यानंतर थोडं पुढे आले संभाजीनगरमध्ये, तर तुम्हाला खतांच्या आणि औषधाच्या कंपन्या मिळतील, की फर्टिलायझर, की जे चांगलं पीक येण्यासाठी त्याला जे न्यूट्रिएंटची गरज आहे त्याचं ते तयार करणं. त्याच्यामध्ये परत संशोधनाच्या संधी आहेत, त्याची विक्रीच्या संधी आहेत. विक्री, सेल्स सेल्स. मॅनेजर, डीलर, अशा अनेक संधी. तसंच कीड रोगाची औषधं बनवणाऱ्या कंपन्या असतात, त्याच्यामध्ये पण अनेक नोकरी असतात. आणि त्या परत अशाच R&D मध्ये, रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये आणि मार्केटिंग, अशा सगळीकडे संधी. ह्या झाल्या खाजगी क्षेत्रातल्या. सरकारी क्षेत्रामध्ये तुम्ही जर गेला, तर महाराष्ट्र राज्यामध्ये जशी एमपीएससी परीक्षा आहे, तसं ऍग्रिकल्चर एमपीएससी म्हणून वेगळी परीक्षा असते. कृषी विभागाच्या अनेक, म्हणजे एका जिल्ह्यामध्ये कमीत कमी अ, थोडा आकडेवारी थोडी बदलेल, पण कमीत कमी 300 ते 400 कृषी पदवीधर कृषी विभागात कार्यरत असतात. प्रत्येक 1, 2, 3 गावाला एक कृषी सहाय्यक असतो. तो कृषी शाखेचाच पदवीधर असतो किंवा द्विपदवीधर असतो. त्याच्यानंतर कृषी अधिकारी असतात, तालुका कृषी, मंडल कृषी. त्याच्यानंतर अनेक म्हणण्यापेक्षा सर्व राष्ट्रीय बँकांमध्ये कृषी अधिकारी असतात. जिल्हा परिषदेमध्ये कृषी अधिकारी असतात. अशा अनेक संधी आहेत. आणि परदेशामध्ये सुद्धा त्याच्या अनेक संधी आहेत. म्हणजे बँकिंग, प्रशासन, कृषी विभाग आणि खाजगी, अशा सर्व ठिकाणी कृषी पदवीधरांची गरज असते.